नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाची प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील उद्देश ओळखा. बघा, विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील उद्देश ओळखा. तर या वाक्यातील उद्देश कोणता आहे? तर अंत हा शब्द. होणारा काय आहे? जेव्हा वाक्यातील शब्दाला काय ने प्रश्न विचारला जातो, येणारं उत्तर हे काय असतं? कर्ता असतं. तर अंत होणारा काय आहे? अंत आहे. म्हणून अंत हा शब्द काय इथे उद्देशाचं काम करतोय. पर्याय क्रमांक 2 बी, अंत. प्रश्न क्रमांक 2. तो गातो या वाक्यात डॅश डॅश नाही. बघा, तो गातो या वाक्यात डॅश डॅश नाही. तो काय आहे? या वाक्यातला कर्ता आहे आणि गातो काय आहे? क्रियापदे म्हणजेच विधेय आहे. परंतु या वाक्यामध्ये काय नाही? तर कर्म नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ए, कर्म. प्रश्न क्रमांक 3. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. बघा, मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. बघा, दिसणारा कोण आहे? चंद्र आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? चंद्र हे काय आहे? या वाक्यातला कर्ता आहे. पर्याय क्रमांक 3 सी. प्रश्न क्रमांक 4. अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला डॅश डॅश या वाक्यातील कर्ता कोणता? बघा, अवतीभोवती शोध घेऊन तो परतला या वाक्यातील कर्ता कोणता? बघा, परतणारा कोण? तो. म्हणजेच तो काय आहे? या वाक्यामध्ये कर्ता आहे. जेव्हा वाक्याला काय ने प्रश्न विचारला आणि येणारा शब्द हा काय असतो? कर्त्याचं काम करतो. तर या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तो. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 5. क्रियेला खालीलपैकी कोण जबाबदार असतो? बघा, क्रियेला खालीलपैकी कोण जबाबदार असतो? तर क्रियेला कोण जबाबदार असतो? तर कर्ता जबाबदार असतो. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 6. एक विशाल मंदिर तयार झाले या वाक्यातील अधोरेखित शब्द डॅश डॅश आहे. बघा, एक विशाल मंदिर तयार झाले या वाक्यातील अधोरेखित शब्द डॅश डॅश आहेत. तर तो काय करायले? एक विशाल हा शब्द उद्देश विस्ताराचे काम या वाक्यामध्ये करतो. पर्याय क्रमांक सी, उद्देश विस्तार. प्रश्न क्रमांक 7. पवळी गाय दूध देते या वाक्यातील उद्देश ओळखा. बघा, पवळी गाय दूध देते या वाक्यातील उद्देश ओळखा. दूध देणारी कोण? गाय. तर काय आहे? गाय हा काय आहे? या वाक्यातील कर्ता आहे. पर्याय क्रमांक 1 गाय. प्रश्न क्रमांक 8. तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. बघा, तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. तर या वाक्यामध्ये काय नाहीये? उद्देश विस्तार नाहीये. आपल्याला जर म्हणलं असतं उद्देश ओळखा तर उद्देश काय आला असता? तो हा याच्यातला उद्देश आला असता. परंतु या वाक्यात काय नाहीये? उद्देश विस्तार नाहीये. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 9. आज करायचे काम उद्यावर ढकलू नये. उद्देश विस्तार ओळखा. बघा, आज करायचे काम उद्यावर ढकलू नये या वाक्यातील आपल्याला उद्देश विस्तार ओळखायचा आहे. तर काय आहे? आज करायचे हे काय आहे? उद्देश विस्तार आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. लोक मला नेहमीच आंबे देतात. बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. लोक मला नेहमीच आंबे देतात. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? सकर्मक कर्तरी. पर्याय क्रमांक ए, सकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे हे वाक्य बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे. बघा, त्याने आता घरी जावे. तर या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर भावी प्रयोग आहे. ज्या प्रयोगामध्ये काय असतो? कर्ता हा तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असतो. प्रश्न क्रमांक 12. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो. बघा, न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो. तर या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 13. विवेक क्रिकेट खेळतो प्रयोग ओळखा. बघा, विवेक क्रिकेट
खेळतो. प्रयोग ओळखा. खेळणारा कोण आहे? विवेकही. विवेक या शब्दात काय आहे? तर हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर सकर्म कर्तरी प्रयोगाचे आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्राध्यापिका मुलांना शिकवितात. बघा, प्राध्यापिका मुलांना शिकवितात. हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? तर सकर्म कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी. सकर्म कर्तरी. प्रश्न क्रमांक 15. मुलींनी चिंच खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, मुलींनी चिंच खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोग आहे. कारण की इथं खाणारी कोण आहे? मुलगी आहे. आणि काय खात आहे? तर ती चिंच खात आहे. प्रश्न क्रमांक 16. पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यात कोणता प्रयोग आहे? उडणारे कोण आहेत? पक्षी आहेत. म्हणजे पक्षी काय आहे? इथं कर्ता आहे. तर या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 17. शेतकऱ्यांनी शेत नांगरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, शेतकऱ्यांनी शेत नांगरली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक ए. कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 18. तुम्ही आता यावे प्रयोग ओळखा. बघा, तुम्ही आता यावे प्रयोग ओळखा. तर इथं कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक ए. भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 19. तू मला पुस्तक दिलेस वाक्यातील कर्म ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, तू मला पुस्तक दिलेस या व्हिडिओमध्ये आपण सर्व हे प्रयोग या विषयीचे प्रश्न व त्याच्यानंतर उद्देश विस्तार, उद्देश, त्याच्यानंतर वाक्यात विधेय काय असतं याच्याविषयीची ही काय आहेत पूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत. तू मला पुस्तक दिलेस. बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कोणता आहे? कर्तृ कर्मसंकर. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर तो प्रथमा विभक्तीत असतो. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 21. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर धरला जातो. बघा, शिपायाकडून चोर धरला जातो. तर या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक सी. कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 22. विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. विजय निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यात कोणता प्रयोग आलेला आहे? कर्तरी प्रयोग आलेला आहे. पर्याय क्रमांक बी. कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 23. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? आकर्म कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 24. भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कोणता आहे? भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक बी. भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 25. उपप्रकारात आढळतात करीजे, बोलीजे, जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाची आहेत? तर ती कोणत्या प्रयोगाची आहेत? तर कर्मणी प्रयोगाची आहेत. पर्याय क्रमांक बी. कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 26. पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे? पापात्मका पापे नरका जाईचे हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे? तर हे उदाहरण प्राचीन कर्मणी प्रयोगाचे आहे. पर्याय क्रमांक ए. प्राचीन कर्मणी. प्रश्न क्रमांक 27. कर्तरी प्रयोगात आपली हुकूमत चालवितो. कर्तरी प्रयोगात कोण आपली हुकूमत चालवितो? तर कर्ता आपली हुकूमत चालवितो. पर्याय क्रमांक बी. कर्ता. प्रश्न क्रमांक 28. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. सहलीत जाताना कात्रजवळ उजाडले. बघा, सहलीत जाताना कात्रजवळ उजाडले. बघा, कोणत्याही हे पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे की सहलीत जाताना कात्रजवळ उघडले. तर कोणता प्रयोग आहे? हा भावकर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक ए.
प्रश्न क्रमांक 29, होते जनात अपकीर्ती निरक्षरांची या वाक्यातील व्रत ओळखा. बघा, होते जनात अपकीर्ती निरक्षरांची या वाक्यातील काव्यातील व्रत ओळखा. तर ते कोणते व्रत आहे? वसंत तिलका. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 30, कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे डॅश डॅश होय. तर कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप त्याला काय म्हणतात? गण असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 31, खालील शब्दाचे लघु गुरुक्रम लिहा. मीनाक्षी. बघा, या शब्दाचे लघु गुरुक्रम काय येतात? तर 3 आडव्या रेषा येतात. म्हणजेच आपण यू हे जे अक्षर असतं याला काय म्हणतात? लघु म्हणतात. आणि जी आडवी रेषा असते त्याला काय म्हणतात? गुरु. तर या 3 अक्षरामध्ये काय आहे? तर 3ही गुरुक्रम आहेत. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 32, काही अक्षरांच्या उच्चारानंतर जो थांबला असतो त्याला डॅश डॅश म्हणतात. बघा, काही अक्षराच्या उच्चारानंतर आपण थांबतो त्याला काय म्हणतात? तर त्याला यती असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खित्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.